महाराष्ट्रात शिवशक्ती भीमशक्तीचा पुन्हा प्रयोग। शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती। नव्या युतीला पालिका निवडणुकांमध्ये किती फायदा होणार? राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्यात। या निवडणुकीत चांगलं यश मिळावं यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बेरजेचं राजकारण करायला सुरुवात केली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता शिवसेनेनं जोरदार तयारी सुरू केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी दलित आणि मराठी मतांच्या गणिताची जुळवाजुळव केली आहे। शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या युतीची मुंबईत घोषणा करण्यात आली। एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा केली। एकनाथराव हे काहीतरी वेगळे आहेत, सर्वांना घेऊन चालणारे आहेत आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण यांच्या बरोबर महाराष्ट्रात गेलं तर एक वेगळा चमत्कार आणि खऱ्या अर्थानं दीन दुबळ्या गरीब शेतकऱ्यांना न्याय, लाडकी बहीण योजनेसारखे अनेक चांगले उपक्रम त्यांनी आणलेले आहेत। त्यामुळं आम्ही त्याच्याबरोबर आलेलो आहोत। शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत आणि रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेना आहेत। एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी आंबेडकरी चळवळीची अनेक कामं पूर्ण करण्याचं काम केलंय आणि त्यामुळेच आनंदराज आंबेडकर यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा विश्वास असल्याची प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। आनंद आहे, कारण मी देखील आनंदराज आंबेडकरांना अतिशय जवळून बघतोय। माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आनंदराज आंबेडकर साहेबांनी आंबेडकरवादी चळवळीतली जी काही कामं सांगितली ती करण्याचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सचोटीनं प्रयत्न केला, ती कामं देखील करून दिली। त्याच्यामुळे आनंदराज आंबेडकर साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांवर प्रचंड विश्वास आहे। तर आनंदराज आंबेडकरांना मवियात यायचं होतं। लोकसभेवेळी आमच्यासोबत त्यांच्या बैठका झाल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं। भाजपसोबत संबंध ठेवायचा नाही अशी आनंदराज आंबेडकर यांची भूमिका होती। आता ते काय म्हणून जातात हे माहीत नसल्याचं राऊतांनी म्हटलंय। लोकसभेच्या आधी आमच्याकडे आले होते, आमच्याशी चर्चा झाली होती त्यांची। प्रकाश आंबेडकरांचं ऐकलं जातं एवढंच मला माहिती आहे। आनंदराज आमच्या सगळ्यांचे मित्र आहेत, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि लोकसभेच्या आधी त्यांच्या आमच्या बैठका नक्कीच झाल्या। आमच्या युती करायची होती, त्यांना महाविकास आघाडी द्यायचं होतं आणि तेव्हा ते भारतीय जनता पक्षाबरोबर कोणत्या परिस्थितीत आम्हाला संबंध ठेवायचा नाही, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी त्यांची भूमिका होती। आता ते कोणत्या मार्गाने संबंध ठेवतायत मला माहित नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदराज आंबेडकरांना सोबत घेऊन ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी व्यक्त केलंय। तर भविष्यात महायुती अस्तित्वात राहील की नाही याबाबतही शशिकांत शिंदे यांनी शंका उपस्थित केली आहे। प्रत्येक जण आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक जण आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न करतोय। उद्या कदाचित महायुतीमध्ये सुद्धा एक वाक्यता होईल का नाही ही शंका आहे। 2029ला सगळेजण एकत्र असतील का नाही ही शंका असेल। म्हणून आपण सक्षम आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करत असतो। मग राष्ट्रवादी अजितदादा गट असेल, शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल किंवा त्या ठिकाणी भाजप असेल, आम्ही पण असो। आम्ही जोपर्यंत आमची ताकद मजबूत करत नाही तोपर्यंत वातावरण होत नाही, दखल घेतली जात नाही। मला वाटतं एकनाथ शिंदे तशा पद्धतीची दखल घ्यावी अशा प्रकारचा प्रयत्न करत असतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील खास करून भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं आता आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युती केली आहे। आता आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात शिवशक्ती भीमशक्तीचा हा प्रयोग काय चमत्कार करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कपिल राऊतसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।